रणरागिणी तारा राणी ची भूमिका करणारी अभिनेत्री तनिषा वर्दे हिला फाईट सिक्वेन्सच्या वेळेला एक अपघात झाला आणि तिच्या पायाचा मसल टेअर झालेला आहे. तरी सुद्धा त्यानंतर ती प्रयोग करते आणि खरोखरच ह्याला म्हणतात कलाकार, ह्याला म्हणतात कलेबद्दल असलेली आस्था आणि ह्यालाच म्हणतात कलेसाठी वाहून घेणं. आपल्या पायाला इजा होऊन सुद्धा ही तनिषा वर्दे अभिनेत्री ही या नाटकाचे डिक्लेअर केलेले प्रयोग करते. आपल्या पायाला खूप इजा होऊन सुद्धा ती रंगमंचावर उभी आहे आणि तिचं हे काम आणि हे रणरागिणी तारा राणी नाटक बघण्यासाठी येणारे प्रेक्षक हे सगळं समजून हे नाटक बघतात. खरोखरच एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे. खरं तर डॉक्टरांनी तिला 6 आठवडे आराम करायला सांगितलं असताना देखील ती प्रयोगासाठी उभी आहे, उभी ठाकते आणि प्रयोग एकदम बिनधास्तपणे सादर करते. छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट निर्मित हे नाटक रणरागिणी तारा राणी ह्याचे प्रयोग याच्या तारखा आधीच डिक्लेअर झाले असल्यामुळे तनिषा वर्दे हिचं असं म्हणणं आहे की हे प्रयोग झाले पाहिजेत आणि ह्या प्रयोगामार्फत जी जनजागृती आहे मुलींसाठी, महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि खरोखरच हे नाटक अवश्य बघा, रणरागिणी तारा राणी. कारण हे नाटक नव्हे तर हा एक आपला इतिहास आहे आणि इतिहास जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच हे नाटक बघायला हवं. कारण हे नाटक एक ऊर्जा देणारं नाटक आहे. हे नाटक एक सत्य सांगणारं नाटक आहे. हे नाटक म्हणजे 27 वर्षांचा स्वातंत्र्य लढा आहे. कारण एवढी इजा होऊन सुद्धा एक कलाकार म्हणून, एक अभिनेत्री म्हणून नाटकाचे प्रयोग होण्यासाठी ही तनिषा वर्दे रंगमंचावर उभी ठाकते. तिच्या ह्या बिनधास्तपणाला आमचा सलाम. आणि खरोखरच कलाकार हे रंगभूमीसाठी असतात, कलाकार हे प्रेक्षकांच्या सेवेसाठी असतात. रसिक प्रेक्षकांचं, मायबापांचं आशीर्वाद असतो हेच खरं. कारण रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय कलाकारांना ती ताकद मिळत नाही. रसिकांच्या आशीर्वादामुळे आणि रसिकांच्या प्रेमामुळेच हे सगळे कलाकार सज्ज आहेत पुढील प्रयोग करण्यासाठी. तेव्हा सगळ्यांनी अवश्य आवर्जून हे नाटक बघा, रणरागिणी तारा.